महापालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने ताकदीने उतरताना दिसते. पहिली प्रतिक्रिया काय? आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आली आहे. म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह. आज आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी तर किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे दावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिला नाही. इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगाड बांधून आणि या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे साक्षावलेले आहेत. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिबा पाटलांच्या नावाचं जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका उरण नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं तर त्याची काही पुनरुत्ती इथे महापालिकेत होताना दिसेल. जनता एवढी हुशार झालेली आहे. त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा. ते महापालिकेची इमारत असेल, 8 वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील. लोक फार फास्ट आहेत. लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात का हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ, पाकिटं देऊ, खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुराने दिनवर आणू. अशा पद्धतीनं त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आपल्या प्रभागातले नेमके उमेदवारांची जरा नावं जरा सांगितलं तर बरं होईल आणि काय नेमकी विजन आहे. माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत, आमची विनाताई इथे आहे, प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत. यांना इतिहास आहे, पार्श्वभूमी आहेत. हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत. हे कुठलेही ठेकेदार नाहीत. म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही. ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत. 8 वर्षामध्ये कुठेही रस्ते, नाले, पाणी यांना देऊ शकले. मालमत्ता करायचा विषय बघितला असेल हे तारीख पे तारीख चाललेलं आहे. परंतु कुठलंही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हे त्यांचं फेल होतं. प्रदीप ठाकूर यांना माझा सवाल आहे, तुम्ही काय सांगाल यावर? मी पण एवढंच सांगणार का आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत. आता गटाराचा प्रॉब्लेम आहे. साधे पनवेल महानगरपालिकेला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न भेडसावतो. आता मागच्याच महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा काढलेला. त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे. पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. तसं आता आम्ही सेक्टर 14, 15 आमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या साधे बेसिक सुद्धा गटरची व्यवस्था तिथं झालेली नाही. ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिलं आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा अतोनात प्रयत्न करणार आहोत.